पेपर नाही आला का जो? पेपर नाही आला का? उतर, खाली उतर, खाली उतर. जरा ते 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 डुकडुकतंय. काय गरज होते हे सगळं करायची तुला? पडली असते काही झालं असतं तुला म्हणजे? नाही, इतका वेळ पिहू होती इथे. ते दोरा कमी पडतोय. हा बघा, मी 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 करते परत. थांब. आत्ताच बोललो ना मी यावरून. आणा इकडे. तुम्ही तुला वाटत नसलो तरी हुशार आहे मी. बिल्डिंग बांधतो. द्या. आधी गोष्ट आहे, बेसिक गोष्टी जमत नाही. मी वास आता एका बाजूने जड होईल तोरण. दे इकडे. थांबा. हो, सांभाळ. कळतं मला. एवढं छोटं साधं सोपं काम आहे. परफेक्ट. काय ना, दात काढून तुमचं पोट भरत असेल, मला नाश्ता लागतो. नाश्त्याला काही केलंय की नाही? हो, मगाशीच केलंय. मग वाढणार कोण? तुला सुगड पुजायचंय ना, मी देते नाश्ता. तुम्हाला चालेल ना तिने वाढलेलं? बाबा आज नॉर्मल वागले. ही काही काय बोलतेस तू? जा, जाऊन त्यांना नाश्ता दे आणि चहा पण ठेव. फिरून नात्यांच्या रेशमी
सीमा, बघितलंस ना कसं सगळं केलं ते? लक्ष ठेव. आणि हे बघ, जरा पाया पड, हळद कुंकू वा जरा. झालं आता? सीमा वहिनी, एकच मिनिट. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मला नकोय तुझं तिळगुळ. आणि ना तुझ्याशी गोड बोलायची माझी अजिबात इच्छा नाही. खरं तर ना मी तुझ्याशी कधीच गोड बोलू शकत नाही. कसली ती नाटकं करते आणि इम्प्रेशन मारतेस सगळ्यांवर. इम्प्रेशनच मारतेस तू सगळ्यांवर. आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार करते. अगं असू दे, असू दे. तुझ्या आईनं तुझ्यावर चांगले संस्कार केले म्हणून माझ्या पश्चात घरातले रीती रिवाज सण सगळे सांभाळू शकतेस ग बाई तू. आई, संध्याकाळी मी आमंत्रण द्यायला जाईन ना वाढदिवसाचं. हा, जा. थँक गॉड वेळेत घरी आले मी. चुकामकच झाली असती आपली. वहिनी मी घरातली समधी कामं करून निघाल्या. होय हो, नाही ते नाही म्हणायचंय मला. आज आपल्या घरात आईंचा बर्थडे, छोटासा कार्यक्रम ठेवला. हे बघा, तुमच्यासाठी साडी आणली. तुम्ही माझ्यासाठी साडी आणली? वहिनी, तब्येत बरी आहे ना तुमची? द्या. असू द्या, आता एवढी प्रेमानं आणल्या तर असू द्या. अहो भाचीचा साखरपुडा आहे ना, साखरपुड्याला नवी साडी होईल. हो, आजच्या कार्यक्रमासाठी आणलं. घाई घाईत फॉल बिल्डिंग वगैरे सगळं करून आणलं. शांताबाई आजच नेसा आणि नक्की नेसा. आईना बरं वाटेल तेवढं. ठीक आहे, आजच नेसते. आणि हो, अनुताईसनी सांगा, त्यांनी सांगितलेली समधी तयारी करून ठेवली मी. मी बरोबर 5 वाजता येते. 5 वाजता? हा, नाही नको. अहो सगळ्या पाहुण्यांना सांगितले 6 वाजता वगैरे, मग तुम्ही तेव्हाच या. नाही कसं आहे, नंतर कार्यक्रमानंतर तुमची खरी गरज आहे. मग कटकट करत बसायला मला जायचंय नको, नंतरच. तर तुम्ही बघा, अशी छाप तयार होते का नाही, ती समधी माणसं आजी सोडून माझ्याकडेच बघत बसली पाहिजेत. काय या आता. थँक्यू. थँक्यू. या शांताबाई या. मी आहे, मी. आई, आई, हे मीच आहे. हे काय केलंय? फेस पॅक लावलाय. तुम्हाला छान अशी ग्लोईंग स्किन हवी होती ना, मग मला सांगायचं होतं. आपण गेलो असतो पार्लरला. अगं रेवती पण सांगत होती, पण मी म्हटलं नको बाई. अगं तिथे ना त्या बायका अशा काहीतरी चिकटपट्ट्या लावतात आणि अशा काहीतरी केस उपटत असतात आणि ते दोरा घेतात आणि आयब्रोचे केस पण ओढतात गो आणि नखामध्ये अशा काहीतरी सुया टोचतात बाई. आई त्याला वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर असं म्हणतात. हो, ते काही असू दे ग, पण पैसे देऊन अत्याचार कोण करून देईल? मला नाही बाई जमणार ते. नाही हेच बरे. एवढ्यानेच तुम्ही छान ग्लोईंग सुंदर दिसा. ते जातीचे सुंदर व्यक्ती असतात तर त्यांना काही केलं की छान कसं दिसतं. एक खरंच मी सुंदर आहे गो, खूप सुंदर. बरं शांती गेली का गो? हा, आत्ताच गेल्या आई त्या. बघितलंस,
मला न सांगताच गेली ती. मी हे लावून बसले होते, तिने मला पाहिलं. साधा चहा सुद्धा विचारला नाही. एक नंबरची ना कोण चुकर ती. एवढेच नाही, तुमच्या लाडक्या सुनेला सांगू की चहा करायला? तिला सांगेनच ग, तुझ्या चहाला न चाव न ढाव. ठीक आहे आईने, आज वाढदिवस आहे ना तुमचा, मी काही बोललात ना, मी काही चिडणार नाही. कुठे आहेत मॅडम? अजून आली नाही आई? बघितलं, तिला असा चान्स मिळाला ना की जाते उन्हाळ्याला. गेला बाई साहेब. मी आहे. आई येत, आई येत. आई, तू कुठे गेली होतीस? माहेरी? माहेरी? वहिनी, मी माहेरी कशाला जाऊ? कार्यक्रमासाठी आमंत्रण करायला गेले होते शेजारच्या पाजारच्यांना. आई, जाताना मी तुम्हाला सांगून गेले होते ना. हो, पण मी काय बोलले का तुला? पण वेळेचं भान ठेवत जा. तुझं कसं माहितीये, तू एकदा बाहेर गेलीस ना की मोकाट सुटतेस. बरं ते जाऊ दे, ती सगळी कामं बाजूला ठेव आणि माझ्यासाठी चहा टाक. हो आई, लगेच कर. तोपर्यंत मी धुवून येते. हं? ये ना, थांब. काय वहिनी? घे, तुझ्यासाठी साडी. साडी माझ्यासाठी? का? का म्हणजे काय, घराला छान लाइटिंग केली आहे ना, मला आणली साडी. वहिनी, फक्त एवढी लाइटिंगच नाही, अजून बरीचशी तयारी बाकी आहे. तेच तर, म्हणूनच म्हटलं तुला छान साडी आणते. मलाही आणली आहे सेम टू सेम. आज हीच साडी नेस. थँक्यू वहिनी, पण आज कशी नेसू मी ही साडी? नाही म्हणजे फॉल पिको, मॅचिंग ब्लाऊज पीस काहीच तयार नाही आहे ना? हो अगं, सगळं रेडी आहे, फक्त तू साडी नेस. आज जावा जावा छान ट्युनिंग करूया. नाही, कोणतरी न्यूज चॅनलमध्ये झळकलंय ना बाई. असं का बोलताय तुम्ही वहिनी? नाही ग, मला पण जरा भाव खाऊ दे ना तुझी जाऊ म्हणून. तुम्ही सगळ्याच गोष्टीत माझ्यापेक्षा मोठ्या आहात, हुशारीनं, मानाने, वयानं. पण थँक्यू साडीसाठी. आणि ऐक, आत्तापासूनच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घे, नाही तर मग सगळे पाहुणे तुला असं मग स्वयंपाकिनीच्या अवतारात असशील. नाही नाही, नीट तयार होते, आईंसाठी चहा करते. हा. ए आई, हा ग, बघ बरोबर दिसतंय? अजिबात नाही. काय केलंय हे? आई काय लहान आहे ते असं सगळं लावायला? काढून टाक ते आधी. असू द्या ना वहिनी, आईंना असं डेकोरेशन खूप आवडतं. नो वंडर, सांगची पण आवड गावठीच आहे म्हणा. ठीक आहे, ऐक ना, मी काय म्हणते, ऍटलिस्ट ना आपण इथे जरा असे फुगे वगैरे लावूया, म्हणजे जरा काही बरं दिसेल ते. अगं, फुगे वापरायचे नसतात, इको फ्रेंडली नसतात ना ते. कोण म्हणाल? दुनिया वापरते ती काय मूर्ख म्हणून? बरं आई, हे सगळं झालंय, आता काय करायचं? हा, आता बाकी काही नाही. मला आहे ना कणिक मळायचे अगं, दिव्यांसाठी 65 दिवे करायचे आहेत. पण शांता मावशी आल्या ना की त्यांच्याकडनं मळून घेते. कशाला मी म्हणते, मला सांग ना. नको ना बाळा, अगं दिव्यांसाठी ना कणिक जरा घट्ट मळावी लागते, मळतील त्या. अनु, हे सगळं जुनात कसं सुचतं ग तुला? नाही म्हणजे आईंचा वाढदिवस आहे ना, काहीतरी वेगळं केलं असतं. म्हणजे बघ ना, असं काहीतरी डीजे, नाच गाणं, काहीतरी वेगळं. हे काय औक्षण वगैरे? आणि कणकेचे 65 दिवे तू करणार आहेस? अगं बाई, किती वेळ जाईल त्याला? वहिनी, हो आईंना या सगळ्या रीती खूप आवडतात. आपण सगळ्या जणी मिळून ना औक्षण करू त्यांचं. एका तऱ्हेने त्या शुभेच्छाच झाल्या ना. जाऊ दे, तुला सांगून असंही काही उपयोग नाही. कर बाई, तुला काय हवं ते कर. आता पार्लरचं काम झालं पण? कसलं काय, तिकडे गेले तर एवढं ट्रॅफिक लागलं. पोहोचले तर पार्लरवाली म्हणते की 2 ते 3 तास लागतील. मग आले परत. पिहू, आज आईंचा वाढदिवस आहे ना ग? हो. तू कशाला गेली होती पार्लरला? आज सुट्टी होती ना, म्हणून गेली सीमा वहिनी. काही प्रॉब्लेम आहे तुला? मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? नाही आहे ना. रेवती, ऐका ना, तुम्ही जरा आईंकडे जाऊन लक्ष द्याल का? म्हणजे त्यांना तयार व्हायला काही मदत हवी आहे का? ए अनुवहिनी,
हे सगळं तू मला नको सांगू, ते तू बघ. मला पण तयार व्हायचंय. मी ना आज खूप फोटोज घेणार आहे आणि सगळे कौस्तुभला पाठवणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही तयार व्हा, मी जाऊन बघते आईंना काय हवं नको ते. थँक्यू. आई तुझं आवरून घे. तुला सगळं आवरून स्वतःची तयारी करायला वेळ मिळत नाही तुझा. नाही, मी आधी आईंचं बघते. पण पिहू, हे शांता मावशी अजून आल्या कशा नाही? मी त्यांना बजावून सांगितलं होतं की 4 वाजता या म्हणून. त्यांचं मी बघते, तू आवर जा. बरोबर. नाही पिहू, ऐक, त्या आल्या ना की त्यांना सगळ्यात आधी केर काढायला सांग. हा नाही, आधी कणिक मळायला सांग आणि सांग घट्ट मळा. 65 दिवे करायचेत. हा बरं सांग. चालेल. हा हे राहिलं ग. हे बघ, मी आले आईंकडे जाऊ. हो. काळजी करू नको सानू, शांताबाई तुझ्यासाठी मोठं सरप्राईज घेऊन येणार आहेत ना, म्हणून उशीर होतोय त्यांना. निऱ्या व्यवस्थित आल्याच नाही माझ्या. 2 सुना असून काही उपयोगाच्या नाही. माझ्या वेळेला एकही उपयोगी पडत नाही. एकीला स्वयंपाकघराच्या बाहेरचं जग नाही आणि दुसरीला जगात ती सोडून दुसरं काही नाही. देवा, बघतोयस ना तू. नशीब माझे हातपाय धड आहेत म्हणून, आता काय हालत झाली असती माझी. आई, निऱ्या घ्यायला मदत करू? आत्ता वेळ मिळाला सासूकडे बघायला तुला? आई खूप छान दिसताय. हो, बरं चल निऱ्यासारखे कर. हो. काय ग, रेवती आली का ब्युटी पार्लर मधून? हो आई, आल्या त्या तयार होत आहेत. अवी, राजन? नाही, ते दोघं आले नाहीये, पण येतील. आई, बाकी सगळी तयारी झाली आहे. हा आई, हे बघा. काय? अगो, गजरा कशाला? असू द्या आई, आज तुमचा 65वा वाढदिवस आहे. आधी तुम्ही अशाच तयार व्हायच्या, तेव्हा आबांना किती आवडायचं. आज तर तुमचा वाढदिवस आहे आई. आबा जिथे कुठे असतील ना, तिथून तुम्हाला बघत असतील. त्यांना आवडेल. घाला ना. अगं पण आई, छान दिसेल तुमच्यावर. ठीक आहे. पण बरं दिसतोय ना? आई, खूप छान दिसताय तुम्ही. ते सकाळी दादा म्हणत होते ना, ते अगदी बरोबर बोलत होते. तुमच्याकडे बघून कुणीही म्हणणार नाही की तुम्हाला 3 मोठी मुलं आहेत. खरंच. बरं तू दुष्ट लावू नकोस मला. अगं, स्वयंपाकाचं बघ, 4 लोक येणार आहेत घरात. हो. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कळलं? आई, सगळं व्यवस्थित होईल. आणि हे काय, हे गबाळसारखी राहू नकोस. चांगली साडी नेत जा. होते मी तयार. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं छान होईल. होय ना? छान दिसत. खरंच अनु म्हणते ते खरं असेल का? हे जिथे असतील तिथून बघत असतील का मला? तुम्ही का लवकर गेला तो? आज तुम्ही हवे होते. कधी कधी खूप आठवण येते हो तुमची. आता कुठे निवांतपणा मिळाला होता. दोन्ही मुलं चांगली निघाली म्हणून ठीक आहे, नाही तर या वयात एकटेपणाला जगणं किती कठीण असतं. रेवतीचं लग्न झालं की मी जबाबदारीतून मोकळी होईल. कौस्तुभ खरं चांगला मुलगा आहे. स्थळ म्हणून बघायला काही हरकत नाही.
काय चाललंय? मला वॉलेट पाहिजे, रुमाल पाहिजे, केक आणायला जायचंय मला. तू इथे नट्टापट्टा काय करतेस? लवकर ते सगळं. बाहेर लोक आपापली कामं करतायत. प्रत्येक माणूस घरात कामात आहे आणि हे नट्टापट्टा चाललाय. धन्यवाद. जाऊ दे ना मला. तुला काय झालंय? मी नको आणू का केक? नाही आणा. मग ते हे बरी आहे साडी, बरी आहे. साडीत तू पण बरी आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. आता काय सुंदर म्हणू? सुंदर म्हणू. बरं सुंदर आहे. काही उगा थँक्यू. हा. थोडं मागे घे, थोडं थोडं. बस 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 बस. खूप पिऊ खरं ते पण आतमध्ये ठेवून जा. घे. व्यवस्थित ठेवा, वेंदळेपणा करू नको. जा. ऐक, कौस्तुभला फोन करून बोलून घ्या. नसेल बोलवलं तर बोलून घे. करायची गरज नाहीये. ओळखायचंय त्याला आपल्याला. हा, त्याची जरा काय होतं ना, अशा प्रसंगाला माणसं येतात, मग विचारांची देवाणघेवाण होते है ना. जरा गप्पा मारता येतात. आता तू करणार आहेस की मी करू? मग कर कर कर. चल चल. दादा बाकी सगळं ओके ना? हो हो. अरे पिहूने केलंय ते छान दिसते. हॅलो. हॅलो कौस्तुभ. अरे म्हणजे सॉरी, मी खूप लास्ट मोमेंटला तुला सांगते. तुला ऑफिस आवर्स नंतर घरी यायला जमेल का? सॉरी आहे का, संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ना नाही जमणार. खूप बिझी आहेस का? बघ ना, थोडा वेळ ट्राय कर ना येऊन जायला. अगं खरंच नाही जमणार, कारण मी आत्ताच आलोय. तू? अरे दादा. कौस्तुभ. नमस्कार दादा. अरे अरे आत्ता तुझा विषय निघाला होता. आत्ता ये ये ये. हा जरा बूट काढ. अरे बूट कुठं? तुला सगळं ओके असतं रे. घरचा माणूस आहे. नमस्कार नमस्कार. हा. अरे आत्ता जस्ट मी तिला म्हणालो फोन कर, आणि मी म्हणालोय नाही. हो हो, दादाच बोलला. मी म्हटलं फोन कर, त्याला बोलवून घे, आणि तू आलास. बघा. नाही काय आहे, आज खरं तर आमच्या आईचा वाढदिवस असतो. हो काय? म्हणून तर इन्व्हाइट. एक मिनिट, मी आईला बोलवतो. आई आई काय रे? कोण आलंय बघ. छान 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 छान. हो. अरे नमस्कार आई. कौस्तुभ. अरे बरं झालं तू आलास. कसं आहे? म्हटलं होतं फोन करून बोलून घे, तो आलाच. हो ना? नमस्कार करतो नमस्कार करतो. अहो आई, तुमचा आज वाढदिवस आहे आम्हाला माहीतच नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. हे कोण? सॉरी, हा ओळख करून द्यायचीच राहिली. हा कुणाल. नमस्कार. नमस्कार नमस्कार. माझा बिझनेस पार्टनर आहे. अवी दादा ओळखता त्याला है ना? हा? हो मी ओळखतो. खरं तर ना, मी इथे तुम्हा दोघांना थँक्स म्हणायला आलो. नाही म्हणजे तुम्ही माझ्या चौकशीसाठी माझ्या ऑफिसमध्ये आलात, माझ्या घरी गेलात, मला खरंच बरं वाटलं. खरंच बरं वाटलं की नाराज आहेस? अहो नाही हो, त्यात नाराज काय. नाही म्हणजे तुमच्या जागी मी असतो तर मी पण हेच केलं असतं ना.
नाही म्हणजे माझी बहीण असती, तिचं लग्न होणार असतं तर मीही मुलाची व्यवस्थित चौकशी केलीच असती ना. हो हो. आपण तुमची म्हणजे तुम्हा सगळ्यांची आता खात्री पटली आहे ना की तुमच्या बहिणीसाठी मीच परफेक्ट आणि जेन्युइन मॅच आहे. पटली आहे ना खात्री? काय रे होती? अरे आता काय लाजवतोस का आम्हाला? काय तू नाही अहो म्हणजे कसं ना की तसं असेल तरच पुढे जाण्यात अर्थ आहे ना दादा, नाहीतर काय. नाही नाही, असं काही आणि तू म्हणालास तसं चौकशी करणं पण गरजेचं होतं ना. एक्झॅक्टली. म्हणजे आमच्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो अगदीच अगदीच. अनु कोण आलाय बघ? कौस्तुभ. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा हा माणूस इथे निर्लज्जपणे कसा आला? याची हिंमत कशी झाली इकडे यायची? अनुभवनी हो असं काय बघताय? अनुवहिनी बरं झाला तुम्ही काल येऊन गेलात. नाही म्हणजे बाकी सगळ्यांपेक्षा ना तुमची खात्री पटणं जास्त महत्वाचं होतं. ही कुठे आली होती? अहो कुठे म्हणजे काय, आमच्या ऑफिसमध्ये. काय? तुम्हाला माहित नाही का दादा? अहो अवे दादा, तुम्ही काल बाहेर पडलात ना त्यानंतर लगेच अनुवहिनी आल्या. अहो, मला वाटलं की हा तुमच्या चौकशीचाच एक भाग आहे. काय? हो नाही म्हणजे मला वाटलं की अविदादा गेल्यानंतर आम्ही काही वेगळं वागतो का, काही वेगळं बोलतो का, त्यासाठी अविदादाने अनुवहिनींना पाठवलं असेल आमच्या ऑफिसला, असं मला वाटलं. नाही नाही, अजिबात नाही. मी कशाला हिला पाठवेल? अनु काय म्हणतो तो? तू त्याच्या ऑफिसला गेली होतीस?